मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। निलेश विजय दोड 2000 साली अकोल्याच्या महाविद्यालयातून वास्तुशास्त्राची पदवी आणि आईबाबांचे आशीर्वाद घेऊन हा तरुण निघाला बाहेरील जगात उंच उंच भरारी घेण्याच्या उत्तुंग महत्वाकांक्षेने। त्याने आपल्या कार्यक्षेत्रासाठी जिल्ह्याचे ठिकाण अमरावती न निवडता आपल्याच मायभूमीत परतवाड्याच्या निसर्गरम्य परिसरात बस्तान मांडण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी परतवाडा एवढे विकसित निश्चितच नव्हते आणि बघता बघता त्यांनी दिशा ठरवली आणि निलय कन्सल्टन्सी या नावाने नवीन व्यवसाय सुरू केला। मित्रांनो, आम्ही फक्त घर बांधत नाही तर आम्ही आमच्या ग्राहकांसोबत विश्वासाचे आपुलकीचे नाते बांधतो ही संकल्पना त्यानं रुजवली। आधीच त्याचा मनमिळावू स्वभाव आणि सोबत इतरांना सोबत घेऊन जाण्याची दुर्दम्य इच्छा या भावनेतून त्याने आपले स्नेहबंध विणायला सुरुवात केली। या बंधात हळूहळू शैलेश, स्मिता, श्रद्धा असे अनेक सहकारी जमायला लागले। हे काम निश्चितच एकट्याचे नव्हते, यासाठी एक चमू असायला हवी हे तेव्हाच त्याच्या लक्षात आले होते। नुसते घराचे किंवा प्रकल्पाचे प्रारूप तयार करणे एवढ्यावरच निलेशला हा प्रवास थांबवायचा नव्हता, पण संकल्पनेनुसार त्याला रंगरूप देणे हे सुद्धा एक कसब असते हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते। आणि मग याच भावनेतून पुढे शिवार्च बिल्डर्स या प्रतिष्ठानाचा जन्म झाला। निलय कन्सल्टन्सीने प्रारूप तयार करणे आणि पुढे त्याला शिवार्चने प्रत्यक्षात आणणे असा कार्याचा क्रम सुरू झाला। आणि बघता बघता या जोडगोडीने परतवाडा, अचलपूर, अमरावती, संपूर्ण मेळघाट, वाशिम, नागपूर आणि अगदी मध्य प्रदेशातही भैसदेई, खंडवा, ओंकारेश्वर अशा अनेक ठिकाणी झेप घेतली आणि गुरुकृपा, साई अंगण, गजानन टाउनशिप, कौशल्य विहार, कृष्णनगरी सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाले आणि पूर्णत्वास देखील आले। ग्राहकांची भावनिक गुंतवणूक लक्षात घेता त्याचा पूर्ण आदर करून प्रसन्न आणि भावनिक बंध तयार होईल असे प्रकल्प तयार करण्यासाठी या दोन्ही फर्म धडपडत राहिल्या। हे साकार करताना त्यांनी आपल्या कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि कलात्मकता याकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही। आज हे सारं करताना नुसतं व्यवसायाभिमुख होऊन चालत नाही, पण सामाजिक भान देखील असणं तेवढंच गरजेचं असतं हे निलेशला केव्हाच लक्षात आलं होतं। आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्याने अनेक संस्थांना स्वतःचे नाव प्रकाशात न येऊ देण्याची अट घालून आर्थिक व्यावसायिक मदत वारंवार केलेली आहे। तो सध्या अनेक NGOज, अनेक सामाजिक संस्थांना मदतीचा वारंवार हात देत असतो। कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो आणि आपल्या अनुभवाची शिदोरी त्यांच्यापुढे मोकळी करत असतो। दोस्त हो, हे सर्व कार्यवैभव उभारले जात असताना काही सक्षम आणि निरागस लोकांची मांदियाळी कामाच्या आणि काळाच्या ओघात आपसूक तयार झाली। अभियंता आतिश मांडवकर यांचे निलय कन्सल्टन्सीमध्ये एक उत्तम व्यक्ती म्हणून आगमन झाले। अल्प कालावधीत त्याने आपल्या सचोटीने बांधकाम क्षेत्रात आपले
भक्कम असे स्थान निर्माण केले। पुढच्या काळात भूषण गोवारे सारखा तरुण अभियंता निलय कन्सल्टन्सी आणि शिवार बिल्डरचा जीव की प्राण झाला। कार्यतत्परता आणि तांत्रिक भक्कमपणा ठेवून त्यांनी लौकिक मिळवला आहे। आजकाल या दोन्ही फॉर्म सोबत जुळलेला हरीश गाडगे सारखा तरुण अभियंता या दोन्ही फॉर्मची रेखांकनाची आणि अंतर्गत सजावटीची ग्राहकांची निकड पूर्ण करणार आहे। हर्षल वाडेगावकरांच्या आगमनाने या फॉर्मला रिअल इस्टेट क्षेत्रात आपला पाया रोवायला जागा मिळाली आहे। हर्षल वाडेगावकरांना असलेल्या 70 वर्षाचा वारसा ते त्यांच्या अभ्यासपूर्ण आरेखनातून ग्राहकांची निकड पूर्ण करणार आहेत। खरं तर निलय कन्सल्टन्सीची पायाभरणी 1995ची आणि मित्रांनो 1995 पासून एक वेगळी कार्यसंस्कृती या फॉर्मने निर्माण केली। ग्राहकांचे हित आणि भावना जोपासून त्यांच्यासोबत ऋणानुबंध जोपासणारे आघाडीचे नाव म्हणजे निलय कन्सल्टन्सी। 2015ला शिवार्च बिल्डरची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले। या सर्व प्रकल्पांना दिशा निर्देशनाचे कार्य श्री अशोकराव वाडेगावकर सातत्यानं करत असतात। अशोकराव वाडेगावकर यांचे वडील सन्माननीय दयारामजी वाडेगावकर यांनी वयाच्या फक्त 14व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी मध्य प्रदेश सोडून परतवाडा येऊन मिळेल ते काम स्वीकारत नव्याने सुरू झालेली विदर्भ मिल गाठली। कष्टाळू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यासोबतच त्यांनी लाकडाच्या व्यवसायाला देखील प्रारंभ केला आणि शेती सुरू केली। कुशाग्र बुद्धिमत्ता व प्रेमळ स्वभावाचे धनी असलेल्या दयारामजी वाडेगावकर यांनी अल्पावधीतच आपले सामाजिक स्थान परतवाडा आणि अचलपूर येथे भक्कम केले। स्वतः अल्पशिक्षित असल्यामुळे मनामध्ये असलेली शिक्षणाची खंत त्यांनी मुलांना उच्च शिक्षित करून पूर्ण केली। वडिलांकडून मिळालेले व्यवसायाचे बाळकडू स्वीकारून पदवीधर असतानाही श्री अशोकराव वाडेगावकर यांनी नोकरी जुगारून वडिलोपार्जित व्यवसायाला नवीन उंची दिली। दयारामजी वाडेगावकरांकडून त्यांना मिळालेला हा वैचारिक वारसा आणि गेल्या 70 वर्षांपासून लाकूड व फर्निचर निर्मितीच्या क्षेत्रातील अनुभव आज हर्षल वाडेगावकर या तरुण अभियंत्याच्या रूपाने सेवा करण्यास सज्ज आहे। श्री अशोकराव वाडेगावकर यांनी एका छताखाली दोन्हीही व्यवसाय सुरू करावे ही संकल्पना साऱ्यांसमोर ठेवली व त्यासाठी आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तृत करावे या भावनेतून अधिक प्रयत्न करायला सुरुवात केली। आणि म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथे आपसुकच मार्ग दिसायला लागतो। यासाठी त्यांचे विस्तृत प्रांगण त्यांनी उपलब्ध करून दिले आणि मित्रांनो, दी वाडेगावकर्स या कॉर्पोरेटचा उदय झाला। अशोक वाडेगावकर ही टिंबर व्यवसायातील सुपरिचित व्यक्ती आणि एक महत्त्वाचं आणि आघाडीचं नाव। अनेक वर्षांचा कामाचा प्रदीर्घ अनुभव आता निलेशला त्याच्या व्यवसायात साथ देणार। इतकी अनुभवसंपन्न आणि कार्यतत्पर असणारी चमू असली तर आकाशाला गवसणी घालणे देखील फारसे कठीण होणार नाही। आणि म्हणून कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। धन्यवाद।